कमी काठ असेल तर पॅचवर्क डिझाईन करायला प्रॉब्लेम येतो. तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये कमी काठामध्ये आपण पॅचवर्क डिझाईन बघणार आहे. तर या पद्धतीने अस्तर कटिंग करून गळ्याचं मार्किंग करून इथे गळा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा, डबल कॅनव्हास पेपर घेतलेला आहे मी. अस्तरचा कटिंग केलेला पार्ट कॅनव्हासवरती ठेवून घ्यायचा आहे आणि आपलं अगदी जसं आपण ब्लाऊज पीसवरती कटिंग केलेलं आहे अस्तरवरती, तर त्याच पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. साईडला 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला इथे कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर अतिशय सोपी पद्धत आहे पॅचवर्क डिझाईन करण्याची ही ब्लाऊजला. तर इझिली तुम्ही करू शकता तुमच्या ब्लाऊजला, आणि काठ तुमचा कितीही कमी रुंदीचा असू दे. तर बघू शकता तुम्ही, हा आहे माझ्या ब्लाऊज पीसचा काठ. तर बघा, याची रुंदी खूप कमी होती, तर त्याच्यावरती मी हे इथं डिझाईन कटिंग केलेलं ठेवून घेतलेलं आहे. आणि आपल्याला अगदी इथे जे साईडचं जे पार्ट आहे तिथे आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा ठेवून इथे कटिंग करून घेतलेलं आहे. बघा, आता हा जो छोटा पॅच इथे निघालेला आहे, तो पॅच पण अस्तरवरती ठेवून मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा कापड घेऊन इथे कट करून घेतलेला आहे, छोटासा पॅचचा तुकडा पण. तर बघा, इथे आपण कॉन्ट्रास्ट पॅच इथे लावणार आहे. तर या कलरची साडी होती, त्यामुळे हा छोटा जो पॅचचा तुकडा आहे ते साडीच्या कपड्यावरती इथे कट केलेला आहे मी. आणि ह्याला सेम याच मापाचा आपल्याला कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे आणि या पद्धतीने हे पण कटिंग करून घ्यायचे आहे. तर तिन्ही पार्ट बघा, उलट बाजू बघून आपल्याला इथे चेक करून घ्यायचं आहे. पहिला आपण ब्लाऊज पीसची बाजू, त्याच्यावरती अस्तर आणि त्याच्यावरती कॅनव्हास ठेवून इथे बघा या पद्धतीने शिवून घेतलेलं आहे. दाबटीप देऊन आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. आणि आपला जो छोटा पॅच आहे इथे गळ्याला सेंटरला आपण हा पाठीमागे ॲडजस्ट करणार आहे, तर तो इथे शिवून झालेला आहे. बघा, ह्या पद्धतीने एक्स्ट्राचं कॅनव्हास आपण इथे कट करून टाकलेला आहे. सेंटर घेतलेला आहे याचा, आणि सेंटरवरती मार्किंग करून आपण बघा, हा जो पॅच निघालेला होता तिथे पण मार्किंग करून घेतलेलं आहे व्यवस्थित त्या मापाचं. ह्याच्यावरती लेस लावून घेतलेली आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे जॉईन करू शकता ब्लाऊजला. तर बघा, हे आपला एक पार्ट इथे तयार झालेला आहे. आता दुसरा पार्ट आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे. इथे प्रेस देखील करू शकता तुम्ही. पेपर कॅनव्हास इझिली प्रेस होऊन जातो कपड्यावरती. तर बघा, सोप्या पद्धतीने आहे हे, तुम्ही शिवून पण घेऊ शकता. तर अतिशय सोपी पद्धत आहे. तर बघा, या साईडच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे कापड, आणि इथे पलटी करून घ्यायचं आहे थोडंसं. बघा, इथे एक बाजू आपली व्यवस्थित इथे तयार झाली आहे, दुसरी पण मी इथे तयार करून घेतलेली आहे, दोन्ही बाजू. आता जो आपला बॅक पार्ट आहे, अस्तर आपण कटिंग करून घेतलेलं आहे, त्या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज पीसचं पण कटिंग करून घ्यायचं आहे. आणि ब्लाऊज पीस आणि अस्तर पार्ट दोन्हीही आपल्याला असे एकावरती एक ठेवून शिवून घ्यायचे आहेत. बघा, या पद्धतीने, कारण आपण याला पायपिंग करणार आहे, त्यामुळे आपण ब्लाऊज पीसवरती अस्तर ठेवून फक्त इथे साईडला चारही बाजू आपल्या इथे शिवून तयार केलेल्या आहेत. बघा, एक्स्ट्राचं जे कापड निघतं ते कापड इथे कट करून टाकायचं आहे. तर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही पॅचवर्क डिझाईन शिकू शकता. या पद्धतीने तुम्ही अनेक नवनवीन वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा शिवू शकता आणि शिकू शकता. तर बघा, इथे आपले दोन्ही पार्ट आता व्यवस्थित इथे शिवून झालेले आहेत. एक्स्ट्राचं जे कापड आहे दोन्ही बाजूचं आपण इथे कट करून घेतलेलं आहे. बघा, आता आपल्याला इथे पाठीचे जे टक्स असतात, टक्सचं इथे मार्किंग करून घेतलं आहे शोल्डरच्या मधोमध इथे. बघा, तर 3.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे मी. जो आपला ब्लाऊजचा पाठीमागचा गळा असतो त्याच्या थोडंसं अर्धा इंच आपल्याला खालीच हे टक्स घ्यायचे आहेत. बघा, तर दोन्ही बाजूनी डबल टिप इथे देऊन घेतलेली आहे टक्सला. आणि नेहमी टक्सला टिप देताना डबलच टिप द्यायची आहे, फिनिशिंग छान येते. तर बघा, जो आपला पार्ट तयार झालेला आहे बॅक पार्ट, त्याच्यावरती आपण जो कॅनव्हासचा काठाचा पार्ट तयार करून घेतलेला आहे तो या पद्धतीने इथे जोडून घ्यायचा आहे आपल्याला. साईडला पण इथे टिप मारून घ्यायची आहे लगेच. बघा, आता दुसरा पण त्याच पद्धतीने आपण इथे
तयार करून घेणार आहे। तर खूप सोपी पद्धत आहे आणि कमी वेळामध्ये तुम्ही सहज ही पॅचवर्क डिझाईन शिवू शकता। तुमच्या ब्लाऊजची रुंदी काठाची जर कमी असेल तर तुम्ही पॅच जो काढतो आपण त्याची रुंदी थोडीशी कमीच घ्यायची आहे, म्हणजे आपली डिझाईन व्यवस्थित बसते। आता बघा इथे पायपिंगसाठी मी क्रॉसमध्ये इथे 2-3 पट्ट्या काढून घेतलेल्या आहे। तर बघा इथे पायपिंग करणार आहे आपण। क्रॉसमध्ये इथे पट्ट्या काढून घेतल्यामध्ये गोट पायपिंग खूप छान येते। तर बघा या पद्धतीने तुम्हाला पण पायपिंगसाठी इथे पट्टी तयार करून घ्यायची आहे। आता बघा एका बाजूने थोडीशी फोल्ड करून घेतलेली आहे मी आणि इथे शिलाई टाकून घेतलेली आहे या पद्धतीने। तर पायपिंग केली तर ब्लाऊजला फिनिशिंग पण खूप छान येते आणि ब्लाऊज बसतो पण खूप छान, शोल्डर पण उतरत नाही पायपिंगमुळे। तर बघा या पद्धतीने आपण दोन्ही बाजूला इथे पायपिंगची जे आपण तयार केलेलं आहे ते इथे जोडून घेतलेलं आहे। तर बघा व्यवस्थित इथे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला इथे फिनिशिंगमध्ये पायपिंग करायची आहे ब्लाऊजला। कोपऱ्यामध्ये व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पायपिंग व्यवस्थित करायची आहे, कारण आपण जेवढं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये शिवतो तितकंच आपल्याकडे कस्टमर पण टिकून राहतं। तर बघा आता इथे दोन्ही बाजूच्या पायपिंग तयार झालेल्या आहेत। साईडचा जो पार्ट आहे तिथे मी लेस लावून घेतलेली आहे। तर बघा जो ब्लाऊजवरती जो शेड असतो आपल्याला काठाचा, तर त्याला मॅच होणारीच इथे लेस यूज करायची आहे आपल्याला। बघा आता दोन्ही बाजूला आपल्या इथे लेस इथे लावून झालेले आहे कंप्लीट। डबल शिलाई द्यायची आहे कारण लेस थोडीशी ब्रॉड इथे घेतलेली आहे मी। तर बघा आता आपला हा जो छोटासा पॅच होता तो पण इथे आपण मार्किंग करून ठेवलं होतं अगोदरच, त्याच्यावरतीच आपल्याला इथे हा ठेवून जोडून घ्यायचा आहे। बघा असं व्यवस्थित खूप छान असा हा गळा आपला तयार झालेला आहे। बघा इथे माप ठेवून बघितलं आहे, अगदी व्यवस्थित इथे पॅच आपला फिनिशिंगमध्ये लावून झालेला आहे। तर बघा सेंटर घ्यायचं आहे आणि जो आपला इकडे कमरेच्या बाजूला टक्सपासून अर्धा इंच थोडंसं वरती इथे मार्किंग करून हे कापड कट करून टाकायचं आहे आपल्याला। बघा आता इथे कमरेची पट्टी जोडून घेत आहे मी। तर 1 ते 1.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे इथे आणि फोल्ड करून आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे पट्टी। तर बघा अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही अशा वेगवेगळ्या नवनवीन डिझाईन पॅचवर्कच्या शिकू शकता। बघा आता इथे पलटी करून घेतलेली आहे मी आणि आपला जो पॅच इथे जोडलेला आहे तिथे थोडासा रफ जातं आपल्याला, तर व्यवस्थित घ्यायची आहे शिलाई देताना इथे जपून घ्यायची आहे। बघा इथे पण फोल्ड करून घेतलेली आहे पट्टी आणि आपली पूर्ण फिनिशिंगमध्ये ही पट्टी इथे जोडून झालेली आहे। तर बघू शकता आपला इथे तयार ब्लाऊजचा गळा झालेला आहे। तर अतिशय सुंदर अशी ही डिझाईन इथे तयार झालेली आहे। इथे शो बटन लावायचं आहे। शो बटन लावल्यावरती ब्लाऊजला जो लुक येतो तो खूप छान असतो। तर बघू शकता हा आहे आपला ब्लाऊजचा फायनल लुक। डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला, लाईक शेअर नक्की करा। भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।